तुमच्याकडे फक्त मोबाईल आहे आणि ChatGPT वापरता तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला ChatGPT वापरून ऑनलाईन पैसे कमवण्याचे 5 प्रॅक्टिकल मार्ग दाखवणार आहे. हे पैसे आपोआप मिळणार नाहीत, पण योग्य स्किल आणि मेहनतीने कमवण्याची संधी नक्की. नमस्कार मित्रांनो, आज प्रत्येक जण ChatGPT वापरतो, पण बहुतेक लोक फक्त त्याला प्रश्न विचारतात. पण काही लोक त्याच ChatGPTचा वापर करून क्लायंटसाठी काम करतात, डिजिटल प्रोडक्ट तयार करतात आणि फ्रीलान्सिंग करतात. चला तर मग सुरुवात करूया. मेथड नंबर 1, कॉन्टेंट रायटिंग. ChatGPTच्या मदतीने ब्लॉग, इंस्टाग्राम कॅप्शन, YouTube स्क्रिप्ट आणि प्रोडक्ट डिस्क्रिप्शन तयार करता येतात. पण लक्षात ठेवा, ChatGPTचा मजकूर जशास तसा देऊ नका. तो एडिट करा, स्वतःच्या शब्दात सुधारणा करा. हे काम फायवर, अपवर्क किंवा लिंक्डइन सारख्या प्लॅटफॉर्मवर मिळू शकतं. मेथड नंबर 2, रिझ्यूम अँड ईमेल रायटिंग. अनेक लोकांना रिझ्यूम किंवा प्रोफेशनल ईमेल लिहिता येत नाही. ChatGPT वापरून ड्राफ्ट तयार करा आणि कस्टमरसाठी कस्टमाइज करा. मेथड नंबर 3, डिजिटल प्रोडक्ट. आता थोडं इंटरेस्टिंग. समजा तुम्हाला एखादं काम करून पुन्हा सेल करायचं आहे. यासाठी डिजिटल प्रोडक्ट एक ऑप्शन आहे. उदाहरणार्थ चेकलिस्ट, टेम्पलेट्स, प्रॉम्प्ट्स, स्टडी प्लॅनर्स, कॉन्टेंट कॅलेंडर. ChatGPT तुम्हाला फर्स्ट ड्राफ्ट, आयडिया, स्ट्रक्चर शोधायला मदत करू शकतो. पण प्रोडक्ट मध्ये खरंच व्हॅल्यू आहे का हे तुम्हाला तपासावे लागेल. PDF बनवलं म्हणजे डिजिटल प्रोडक्ट व्हॅल्युएबल नाही. लोकांना इन्फॉर्मेशन नको असते, त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा प्रोडक्ट हवा असतो. मेथड नंबर 4, YouTube स्क्रिप्ट रायटिंग. चौथा मार्ग आहे YouTube स्क्रिप्ट रायटिंग. एका क्रिएटरला दर आठवड्याला व्हिडिओज बनवायचे आहेत, पण प्रत्येक व्हिडिओसाठी आयडिया, रिसर्च, स्ट्रक्चर आणि स्क्रिप्ट तयार करणं हे खूप वेळ खाऊ आहे. ते ChatGPT तुमचा असिस्टंट बनवू शकतो. टॉपिक द्या, ऑडियन्स सांगा, व्हिडिओचा गोल सांगा, मग AI कडून रफ स्ट्रक्चर किंवा ग्राफ घ्या. पण येथेच आपला स्टोरी टेलिंग कोर्स कामाला येतो. AI स्क्रिप्ट लिहू शकतो, पण हुक कुठे हवा, स्टोरीला टर्न कुठं व्हावा, स्टोरी कुठे टर्न घ्यावी लागेल, यात तुमच्या स्किलवर डिपेंड आहे. म्हणून AI प्लस स्टोरी टेलिंग हे जास्त कॉम्बिनेशन आहे. मेथड नंबर 5, फ्रीलान्सिंग. हा शेवटचा आणि लास्ट पॉइंट आहे. आता शेवटचा आणि इम्पॉर्टंट पॉइंट आहे. फ्रीलान्सिंग म्हणजे ChatGPT वापरून पैसे छापणं याचा अर्थ असा नाही. तुमच्याकडे एक स्किल असते, त्या स्किलची गरज असलेला क्लायंट शोधता आणि AI ची मदत घेऊन काम अगदी इफिशियंटली पूर्ण करा. उदाहरणार्थ कॉन्टेंट रिसर्च, आयडिया, समरी, फर्स्ट ड्राफ्ट, कॉन्टेंट प्लॅनिंग. पण फायनल आउटपुट देखील स्वतः चेक करा. AI तुमचा एम्प्लॉई नाही, तो तुमचा टूल आहे. पण आता एक अनकम्फर्टेबल ट्रूथ, ChatGPT अकाउंट बनवलं म्हणजे उद्यापासून पैसे येणार नाही. जर तुम्हाला कोणी सांगितलं असेल ChatGPT वापरा आणि दररोज 5,000 कमवा, तर आधी सावध व्हा. कारण मार्केटमध्ये हजारो लोक AI वापरतात. तुम्हाला वेगळं काय बनवतं? तुमची स्किल, तुमची क्वालिटी, तुमचा कम्युनिकेशन, क्लायंट मिळणारा रिझल्ट. तर आपण आज 5 मार्ग पाहिले: कॉन्टेंट रायटिंग, रिझ्यूम अँड ईमेल रायटिंग, डिजिटल प्रोडक्ट, YouTube स्क्रिप्ट, शेवट म्हणजे फ्रीलान्सिंग. या सगळ्यांच्या सेंटरमध्ये एकच गोष्ट आहे, ChatGPT पैसे कमवत नाही, तुम्ही व्हॅल्यू क्रिएट करता आणि ChatGPT तुमचा स्पीड वाढवतो. म्हणून आजपासून AI काय करू शकतो हा प्रश्न विचारू नका. AI च्या मदतीने मी कोणाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो हा प्रश्न तुम्हाला विचारा. जर तुम्हाला AI बद्दल फक्त ऐकायचं नाही आणि प्रॅक्टिकली शिकायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त थेअरी बघणार नाही, ChatGPTच्या मदतीने डिजिटल प्रोडक्ट 0 पासून तयार करू ते ऑनलाईन सेल करण्यासाठी काय काय लागतं ते स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. डे 2 मध्ये भेटूया.